नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। बातमी सविस्तर जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या असंतुष्ट आमदारांना गळ्याला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आता नंदुरबारचे एक विधानसभा सदस्य शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू आहे। तर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारावरून औरंगाबादमध्ये शिवसेना ठाकरे गटात चांगलेच राजकारण रंगले आहे। ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना लोकसभेची उमेदवारी देणार असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे नाराज झालेले आणि खैरे यांचे विरोधी पक्ष तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याची चर्चा सुरू आहे। तर अंबादास दानवे पक्ष सोडण्याची शक्यता असल्याने ठाकरे गट सावध झाला आहे। या संदर्भात माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि अन्य नेत्यांची मुंबईत बैठक झाली। शिवसेना ठाकरे गटाचे वरिष्ठ नेत्यांनी याबाबतची तक्रार ऐकून घेतल्यानंतर त्यावर तोडगा काढला। त्यामुळे अंबादास दानवे यांचं समाधान मानलं जात आहे आणि या बैठकीनंतर अंबादास दानवे यांनी आपला पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे। तर दानवे यांच्या पक्ष सोडण्याची चर्चेला पूर्णविराम मिळाला असतानाच आता नंदुरबार येथील एक आदिवासी आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर 2 दिवसापूर्वीच या आमदाराने आपल्या विश्वासू सहकार्याची बैठक सुद्धा घेतली होती आणि या बैठकीत शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी चाचणी करण्यात आली आहे। तर शिवसेना ठाकरे गटाच्या निरीक्षणास स्थानिक कार्यकर्त्यांनी याबाबत माहिती दिल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे सावध झालेल्या निरीक्षणाचा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबतची कल्पना दिल्याचे कळते। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।